आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठदच्या माध्यमातून बचत गटांना आर्थिक सहाय्य। बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठद व पैनगंगा प्रभाग संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बँक ऑफ महाराष्ट्र रिठद व पैनगंगा प्रभाग संघ अंतर्गत महिला बचत गटासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येते। त्याचप्रमाणे सन 2024-25 करिता बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखा प्रबंधक अवचार साहेब यांनी याबाबत बोलताना माहिती दिली आहे की यावर्षी जवळपास 1 कोटी रुपयांचे बचत गटांना सहाय्य करण्यात येणार आहे। बचत गटांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीने सक्षम व्हावे व स्वयंपूर्ण व्हावे यासाठी आर्थिक सहकार्य बँकेच्या माध्यमातून करण्यात येते। यासाठी बचत गटासाठी आर्थिक मदत सहाय्य मिळावा दिनांक 28 जूनला रिठद येथील संत गजानन महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला। या मेळाव्यासाठी उपस्थित वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांच्यासह उपअंचल प्रबंधक श्री गजबिये सर, प्रोजेक्ट डायरेक्टर किरण पोवे, वाशिम राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पंचायत समिती रिसोड व पंचायत समिती वाशिम यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बचत गटासाठी आर्थिक सहाय्य बँकेकडून करण्यात येणार आहे, असे रिठद शाखा प्रबंधक अवचार साहेब यांनी सांगितले। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील, रिसोडकर। दिनांक 28/6/2024 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठद व पैनगंगा प्रभाग संघ रिठद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट आर्थिक मेळावा, महिला बचत गट कर्ज वाटप आर्थिक मेळावा आज आयोजित केला आहे। तरी आजच्या या महिला बचत गट मेळाव्यामध्ये जवळपास 30 बचत गटांना 1 कोटी रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँक ऑफ महाराष्ट्र रिठदद्वारे ठरविण्यात आले आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।